नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे मयूर तुळशीराम बनसोडे. राज्यसेवा 2019 मधून माझी नायब तहसीलदार पदावर निवड झाली आहे. आणि आता मी डिस्कस करणार आहे की आता राज्यसेवा जी आता 2021ची ॲड आलेली आहे बघा, सगळे पॅनिक झालेत. 10 दिवसापूर्वी ॲड आली आणि सगळेजण म्हणतात आता की 80 दिवस राहिले, 90 दिवस राहिले आणि अभ्यास कसा करायचा, पास कसं व्हायचं. आता पास कसं व्हायचं ह्याचं कारण काय माहिती आहे का, की राज्यसेवेची ॲड आहे 390, एवढी मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी. कारण मध्ये आपली मागची जी ॲड होती ती एकदम कमीची होती, 200ची ॲड आहे. परत आता ही 390 म्हणजे 400ची ॲड आहे. त्याच्यामध्ये परत अजून असं म्हणते महसूलच्या जागा ॲड नाही झाल्या ना, तहसीलदार ॲड होणार आहेत, नायब तहसीलदार ॲड होणार, ते अराउंड 100 जागा आहेत. प्लस डिस्कशन आहे की अजून एक नवीन पोस्ट म्हणजे CDPO इकडे येईल का नाही ह्याचं पण डिस्कशन चालू आहे. म्हणजे ते 1,200 जागा आहेत. तर ॲड खूप मोठी होणार आहे आणि अपॉर्च्युनिटी खूप गोल्डन आहे. पण टाईम खूप कमी राहिला आहे, बरोबर आहे का. टाईम किती राहिला आहे? 80 दिवस फक्त. मग ह्या 80 दिवसामध्ये आपण प्रिलिम्स कशी पास व्हायची, पोस्ट कशी मिळवायची, कारण एवढी मोठी ॲड पुन्हा कधी येईल हे माहीत नाही. मग हेच आपण आज डिस्कस करणार आहे. मग 80 दिवसामध्ये पास कसं व्हायचं यासाठी आहे ना, आता एक आम्ही फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च करतोय बघा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021साठी फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च करतो. ही ऑनलाईन बॅच असणार आहे. आणि ऑनलाईन म्हणजे काय की लोकसेवा अकॅडमीचं ॲप आहे, प्ले स्टोअरवर आहे, गुगल ॲपवर आहे, गुगल प्लेवर आहे. तर हे ॲपवर आपण हे बॅच लॉन्च करतोय. ह्याच्यामध्ये सगळे एकदम दिग्गज अधिकारी आणि हे सगळे अधिकारीच, दुसरं कोणीही नाही. कसं पास व्हायचं, कमी वेळामध्ये कसा अभ्यास करायचा, नेमकं काय वाचायचं, काय सोडून द्यायचं, काय रिवाईज करायचं, आणि आमच्या नोट्स पण आम्ही त्यात देणार आहे. म्हणजे ते जेणेकरून काय की तुम्हाला परीक्षा कशी पास व्हायची ह्याचं पूर्ण ज्ञान आम्ही तुम्हाला देणार आहे. आणि प्लस ही फक्त GSची बॅच नसणार आहे, ही GS प्लस CSAT असणार आहे. आणि राज्यसेवा पास व्हायला काय लागतं? राज्यसेवा पास व्हायला 60% वेटेज CSATचं लागतं आणि 40% मिनिमम म्हणून सांगतो, मिनिमम 40% तुम्हाला GSचं लागतं. मग हे सगळं तुम्हाला आम्ही एकत्रित स्वरूपात देतोय. मग तेच कसं देणार आहे, काय देणार आहे हे आपण आता बघूया, ठीक आहे. तर बघा, आमच्या म्हणजे ह्या बॅचचं टायटलच हे आहे की अधिकारी शिकवणार, आणि ते पण त्या विषयात पारंगत असलेले. ह्याच्यामध्ये बघा कोण कोण शिकवणार आहे. तर पहिले आहेत समाधान घोटुकडे सर, हे पॉलिटी शिकवणार आहेत. समाधान घोटुकडे सरांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, ह्या माणसांनी राज्यसेवा मेन्सला 2019मध्ये टॉप केलंय. पॉलिटीमध्ये 114 मार्क आहेत, एक्स्ट्रीम म्हणजे खूप चांगलं आहे पॉलिटी त्यांचं. त्याच्यानंतर दुसरे आहेत निखिल खेमनार सर, यांना तर सगळे ओळखतातच, इंस्टाग्रामवर वगैरे सेशन घेत असतात. उपजिल्हाधिकारी झालेले आहेत. पहिल्या अटेम्प्टमध्ये कॅफोज मिळाले त्यांना, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये DC मिळालेली. आणि 2018चे स्टेट टॉपर प्रिलिम्सला 311 मार्क, GSमध्ये 152 आणि CSATमध्ये 170 एवढा. त्याच्यानंतर तिसरे आहेत प्रवीण कोटकर सर. प्रवीण कोटकर सर स्वतः त्यांचं हिस्ट्री ऑप्शनल UPSCमध्ये नायब तहसीलदार झालेले आहेत, 2016 पासून शिकवण्याचा अनुभव आहे. त्याच्यानंतर आहे मॅथ्स अँड रिझनिंग, हे महेश पांढरे सर आहेत, ABDO आहेत. आणि ह्यातले जे काही अधिकारी, सगळे अधिकारी आत्तापर्यंत एकदा पण प्रिलिम्स फेल नाही आहेत, एकदा पण नाही. यांनी जी काही प्रिलिम्स दिली आहे त्या प्रत्येक मेन्सला अपेअर आहेत. म्हणजे यांना प्रिलिम्स कशी पास व्हायची हे सगळं कळालेलं आहे. आणि हेच नॉलेज या बॅचमधून तुम्हाला शेअर करणार आहेत. त्याच्यानंतर मी आहे स्वतः, मी पण नायब तहसीलदार आहे. आणि मी पण 5 प्रिलिम्स दिल्या, 5 मेन्स दिल्या, 3 इंटरव्ह्यू दिलेत. आणि त्याच्यातून मला कळालं की प्रिलिम्स कशी पास व्हायची हे तर मी डोळे झाकून सांगू शकतो. आणि हेच आमचे ट्रिक्स, न्यूमॅनिक्स, काय सोडायचं, काय वाचायचं, हे सगळं आम्ही तुम्हाला या बॅचमध्ये सांगणार आहे. त्यानंतर आहेत हरेश सुळ सर. हरेश सुळ सर स्वतः कॉम्प्रेन्शन घेणार आहेत. कॉम्प्रेन्शनमध्ये काय की बघा, CSAT हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कॉम्प्रेन्शनमध्येच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो. कारण 50 प्रश्न, 125 मार्क, 125 मार्कापैकी समजा जर तुमचं चांगलं असेल ना, तर तुम्ही अगदी 100+ स्कोर करू शकता फक्त कॉम्प्रेन्शनमध्ये. म्हणजे CSATमध्ये 150, 140 हे जे पास होणारे विद्यार्थी पाडतात ना, तर त्या कॉम्प्रेन्शनच्या बळावर. आणि हरेश सरांचं मागच्या वर्षी 2019च्या अटेम्प्टलाच 50पैकी 47 प्रश्न बरोबर होते कॉम्प्रेन्शनमध्ये. मग हे मॅक्झिमम प्रश्न कसे बरोबर आणायचे, कोणती टेक्निक वापरायची, कोणती एलिमिनेशन मेथड वापरायची, हे सगळं आपण या बॅचमध्ये बघणार आहे, ठीक आहे. मग ह्याचे बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत, तर याच्यामध्ये आता इथं तर आम्ही सांगतो तुम्हाला की 220 मार्क मिळवून देण्याचं, परंतु हे सगळे जे काय अधिकारी आहेत हे आम्ही सगळे मित्रच आहोत. आणि आमच्यापैकी कुणीच असं कमी मार्कावर पास, कट ऑफवर पास झालेलं नाही आहे. म्हणजे समजा जर 200 कट ऑफ असेल तर प्रत्येक आमच्या सगळे हे जे काही अधिकारी आहेत तर त्यांना ॲटलिस्ट 240 एवढे मार्क असायचे, एवढा त्यांचा गॅप असायचा. त्याच्यानंतर मग हेच आमचे अनुभव की बुवा
कट ऑफपेक्षा 20-25 मार्क तरी मिनिमम जास्त कसे मिळून द्यायचे हे सांगणार आहे. कारण काय होतं माहिती आहे का, 200 मार्काचा कट ऑफ असतं आणि आपल्याला मार्क असतात 195 ते 205च्या रेंजमध्ये. मग अभ्यास करू का नको, मेन्सला किती वेळ देऊ का, परत कंबाईनचा अभ्यास करू, कसं करू, ह्याच्यामध्येच आपला वेळ निघून जातो. मेन्स येते आणि मग आपण समजा चुकून क्वालिफाय झालो तर परत मेन्समध्ये नापास होतो. तर मग 20-25 मार्क कट ऑफपेक्षा जास्त कसे मिळवायचे ते बघणार आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहे आणि सिलेबस सोबत सगळे नोट्स देणार आहेत. मार्केटमध्ये आमच्या ऑलरेडी नोट्स आहेत, माझ्या भूगोलच्या नोट्स आहेत, ॲग्रीच्या नोट्स आहेत, समाधान गुटुकडे सरांच्या पॉलिटी इकॉनॉमिक्सच्या नोट्स आहेत. हे तुम्ही माझ्या मते हे व्हिडिओ बघणारे अर्धे मुलं हे वापरत सुद्धा असतील. त्याच्यानंतर ह्याचे सराव पेपर्स होणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा, हे फार महत्त्वाचं आहे, GSला कमी मटेरियलमध्ये जास्त मार्क कसे घ्यायचे. काय होतं माहिती आहे का, बघा पास होण्या म्हणजे मी 4 प्रिलिम्स 4 मेन्स आणि 2 इंटरव्ह्यू नापास झालो मी 2018पर्यंत नापास झालो. आणि जेव्हा 19ला मी स्वतःचा ॲनालिसिस केला, बसून म्हणलं यार बघू तरी नेमकं कसं काय नापास होतंय. त्याच्यात मला कळालं की मी मॅक्झिमम बुक वाचायचो. मग त्याच्यानंतर मग मी थोडंसं ॲनालिसिस केलं आणि ठरवलं की मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन ही स्ट्रॅटेजी सगळ्यात बेस्ट आहे पास होण्यासाठी. मटेरियल आपण तुमचं एकदम कमीत कमी ठेवणार आहे. म्हणजे समजा आता इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिक्सचं पुस्तक खूप मोठं आहे, त्याचे चॅप्टर बघितले 23-24 चॅप्टर आहेत, पण ॲक्च्युअल परीक्षेमध्ये 8 ते 9 चॅप्टर विचारले जातात. फक्त 8 ते 9, तुम्हाला विश्वास बसणार नाही. आता सहकार चॅप्टर जवळपास 25-30 पानाचं आहे, पण सहकारवर प्रश्नच विचारला नाही राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आत्तापर्यंत. आणि विद्यार्थ्यांना कळत नाही, विद्यार्थी त्याचा अभ्यास करत बसतात. म्हणजे काय की तुमची एनर्जी बिनाकामाच्या ठिकाणी लागली ना, आत्ता त्याची गरज आहे का, मेन्सला त्याची गरज आहे तेव्हा ते करूया, पण आता प्रिलिम्सला कशाची गरज आहे. मग ही प्रत्येक विषयामध्ये असे काही घटक आहेत की ते पडतातच, त्याच्यावर हमखास प्रश्न पडतो आणि काही गोष्टींवर हमखास प्रश्न पडत नाही. मग कोणतं पडत नाही हे तुम्हाला कळत नाही आणि त्याच्यावर तुम्ही जास्त टाईम देता, तुमचा मग त्याच्यामध्ये टाईम जातो, रिव्हिजन कमी पडते, अभ्यास कमी पडतो, मार्क कमी पडतात. ते आपण तुमचं दूर करणार आहे. त्याच्यानंतर सीसॅटमध्ये मार्क येत नाही बघा बरेच विद्यार्थ्यांना, कसं स्कोर करायचा, कसं करायचं. आणि फक्त इंजिनियरला सोपा जातो, डॉक्टरला सोपा जातो, आमचं तर प्लेन ग्रॅज्युएशन आहे, आम्हाला तर कसं करायचं, पहिलाच अटेम्प्ट आहे, सीसॅटमध्ये कसं करायचं, खूप प्रॉब्लेम येतात. आणि सीसॅटचं ॲक्च्युअलमध्ये बाऊ करून ठेवलेलं आहे, भीती घालून ठेवली आहे तुम्हाला की सीसॅट एवढा अवघड आहे, सीसॅट तेवढा काही नाही. सीसॅट खूप सोपं आहे, फक्त ॲप्रोच कळला पाहिजे. तर अप्रोच एकदा आला ना की कळलं की अरे यार हे अशा टाईपच्या पॅसेजमध्ये अशा टाईपचं ॲप्रोच असला पाहिजे. गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये ठराविक काही चॅप्टर्स आहेत, त्याच्यावर दरवर्षी प्रश्न येतात. ट्रेनवर दरवर्षी प्रश्न येतो का, वर्कवर दरवर्षी प्रश्न येतो का, मिररवर दरवर्षी प्रश्न येतो का, मिरर इमेज असेल, काही इमेज कटिंगचे प्रश्न असतील. मग ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न येतो ते तर आपल्याला परफेक्ट केलं पाहिजे, पण हे आपल्याला माहितीच नाही की दरवर्षी कशावर प्रश्न येतोय. मग हे माहिती कुठून मिळणार, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसमधून मिळणार आहे. आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून घेणार आहे. तुम्हाला सगळे PYQ म्हणजे समजा आता मी भूगोल घेतोय तर 2013 पासून 2021 जेवढे प्रिलिमचे पेपर झालेत तर त्याच्यात जेवढे काही भूगोलाचे प्रश्न आलेत ते सगळं तुम्हाला करून घेणार आहे. म्हणजे काय, तुमच्याकडून काही सुटणार नाही जे आयोग तुम्हाला विचारू शकणार आहे. बरोबर आहे. मग हे झालं. आणि हे झालं. त्याच्यानंतर पुन्हा काय की लॉजिक कसं वापरायचं हे फार इम्पॉर्टंट आहे. सीसॅटमध्ये लॉजिक कसं वापरायचं, हरेश सुळू सर एकदम तुमची बेस्ट तयारी करून घेणार. ह्याच्यासोबतच आपला एक विषय राहिला होता करंटला काय असणार आहे. तर करंटला बघा तुम्हाला डायरेक्ट नोट्स मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला एफर्ट्स घ्यायची गरज नाही की बाबा 2020चं करू का 2021चं करू, जानेवारीपासून करू का, मग हे मंथली मॅगझिन वाचू का, हे इयरबुक वाचू का, नाही. करंटच्या नोट्स वाचा, एवढंच करा. आणि काय आहे की बॅचचा उद्देश काय, बॅचचा उद्देश हेच आहे, एवढंच कर, जास्त नको करू. तू जास्त करशील तर फायदा आहे बाबा, पण वेळ नाही ना तुझ्याकडं. 80 दिवसामध्ये काय जास्त करत बसणार आहे. त्यामुळं हेतू आपला काय की तुम्ही पास झाले पाहिजे. बरोबर आहे, तुम्ही पास झाले पाहिजे, हाच हेतू आहे, दुसरं काहीच नाही. मग हेच आहे की पूर्वपरीक्षेची प्युअरली मार्क ओरिएंटेड स्ट्रॅटेजी, प्युअरली दुसरं काहीच नाही. मार्क पाडायचेत मला, कसे पाडायचे सांगणार आम्ही, टू द पॉईंट तयारी करून घेणार तुमची, दुसरं काही नाही, टू द पॉईंट तयारी. आणि मार्क कसे पाडायचे, कारण अभ्यास करू, खूप डीपमध्ये जाऊ, मान्य आहे सगळं. समजा आता पॉलिटी हा विषय आहे, पॉलिटी हा विषय आपण लक्ष्मीकांतमधून अभ्यासतो. लक्ष्मीकांतचं पुस्तक व्यवस्थित करायचं असेल तर त्यालाच जातात एक मिनिमम 30 दिवस, राहिलेतच आपल्याकडे 80 दिवस. मग पॉलिटीमध्ये काय वाचायचं, पॉलिटीमध्ये वाचायचं मार्क ओरिएंटेड. मार्क ओरिएंटेड म्हणजे काय, ज्याच्यातून मार्क मिळणार आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे. मग हे तुम्हाला कळणार आहे का, मग हे तुम्हाला कळत नाही म्हणून तर सांगतोय की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं हे सांगणार, काय सोडून द्यायचं हे सांगणार. काय मग समजा आता एखादा टॉपिक आहे, समजा एखादा आयोग आहे, लोकसेवा आयोग आहे, तर लोकसेवा आयोग तो पण 30-40 पेजेसचा असतो, त्याच्यातलं काय वाचायचं,
लोकसेवा दरवर्षी एक प्रश्न येतो, पण मग त्याच्यातलं कोणतं वाचायचं? 30-40 प्रश्नामध्ये पण एफर्ट्स कोणत्या पानावर घ्यायचे, कोणत्या पेजेसवर घ्यायचे, कोणत्या अप्रोचनी जायचं, त्याच्या काय फॅक्ट्स असल्या पाहिजे, आणि ते फॅक्ट्स आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी मेन्शन असणार आहेत. हे आपण अशी तयारी करून घेणार आहे. आणि तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून घेणार आहे. आणि हे सगळं कोण शिकवणार आहे? हे स्वतः पास झालेले अधिकारी आहेत, बरोबर आहे. उपजिल्हाधिकारी आहे, नायब तहसीलदार आहे, ABDO आहेत, हे सगळे पास झालेले अधिकारी आहेत, हे शिकवणार आहेत. त्याच्यानंतर आणि ही बॅच कधीपासून स्टार्ट होणार? ही बॅच स्टार्ट होणार आहे 23 ऑक्टोबरपासून, उद्या 23 ऑक्टोबरपासून बॅच स्टार्ट होणार आहे. आणि ही बॅच 2 जानेवारीपर्यंत तुम्हाला एकदम सोपं आहे. बाकीचं सगळं सोडून द्या. समजा आता तुम्ही भूगोलाचा अभ्यास करणार आहात, तर मग माझे लेक्चर्स ओपन करायचे. समजा मी आता प्राकृतिक भूगोल शिकवणार आहे, तर माझं प्राकृतिक भूगोलचे व्हिडिओ बघायचे, प्लस मी व्हिडिओमध्ये सांगणार की बाबा हे पुस्तक एवढं एवढं करायचं आहे, असं असं ह्या अप्रोचनी कर, ह्या अँगलनी कर, सोबत माझे नोट्स बघ. म्हणजे तुमचा परफेक्ट स्टडी होईल. आणि परफेक्ट स्टडी कमी वेळात होईल. वेळ कमी आहे हे लक्षात घ्या. अपॉर्च्युनिटी मोठी आहे, वेळ कमी आहे, म्हणून तुम्हाला ही बॅच महत्त्वाची आहे. मग आता हे 80 दिवसाची कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय असलं पाहिजे, CSAT कसं केलं पाहिजे, GS कसं केलं पाहिजे, हे पण आपण त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी लेक्चर तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्या बॅचचं उद्देश असे आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये जर काही प्रश्न असतील ना, बॅचमध्ये नेमकी कशी तयारी करायची, काय आहे, कोण शिकवणार आहे, कसं शिकवणार आहे, कसं ॲडमिशन घ्यायचं, याची फीस किती आहे, अकॅडमीचा नंबर आहे 90-111-94-443. बिनधास्त कॉल करा, त्यांना विचारा की कसं आहे, काय आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती सांगतील ते. आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला गरज आहे का. कारण काय की गरज आहे का हे मी काम वारंवार सांगतोय. दिवस 80 राहिलेले आहेत, जागा 390 आहेत, अजून वाढायची शक्यता आहे. अपॉर्च्युनिटी गोल्डन आहे, बरोबर आहे. अपॉर्च्युनिटी गोल्डन आहे, पुढची ॲड कधी येईल माहीत नाही. आणि समजा 2021 आले, 22ची पण येत असेल, समजा आता जूनमध्ये वगैरे म्हणतात की होईल, तर ही बॅच घेतली तर मग त्या बॅचला फायदा होईल. दुसरी गोष्ट काय की आम्ही सगळ्यांनी मेन्स ओरिएंटेड शिकवतो, म्हणजे मेन्स ओरिएंटेड अप्रोच आहे. मग प्रिलिम्सचा अभ्यास ह्या बॅचमधून तुमचा जो काही होईल, तर त्याच्यातून तुमचं ऑलरेडी मेन्सचं जे कोर मेन्स आहे ना, 60% वेटेज ज्याला आहे, तर ते कोर मेन्स तुमचं ऑलरेडी कव्हर होऊन जाईल. म्हणजे मेन्सला तुम्ही जेव्हा क्वालिफाय व्हाल, तर तेव्हा तुमचं ऑलरेडीच एक बेस बनलेला असेल आणि तुम्हाला फक्त ठराविक गोष्टी ब्रशअप करायच्या आहेत. मग अशा अँगलने आपण तुमची तयारी करून घेतोय. आणि जर तुम्हाला मग इच्छा असेल तर तुम्ही ही बॅच लावा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर या अकॅडमीच्या नंबरला फोन करा. ठीक आहे, थँक्यू.